मंडळी, काल दिवसभरात 6.5 किलोची चकली बनवली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून भरपूर अशा चकलीच्या ऑर्डर येऊ लागल्या आहेत. तसेच आसपासच्या बिल्डिंगमधल्या सुद्धा येतात. त्यामुळे 10 किलोची चकली भाजणी बनवलेली होती, ती 10 दिवसाच्या अगोदरच संपवली. त्यामुळे आणखी 10 किलो चकलीची भाजणी बनवून आणली. हे 2 पिठाचे गोळे मी मळून ठेवलेले आहेत. अजून 3 मळायचे बाकी आहेत. तर बऱ्याच जणींना प्रश्न आहे की मी नक्की कोणता शेवगा वापरते, चकलीला काटे खूप छान येतात असे बऱ्याच जणी म्हणतात. तर मी अंजली या कंपनीचा हा स्टीलचा जो शेवगा आहे तो वापरते. याची प्लेट खूप चांगली आहे, त्यामुळे ना चकलीला काटे चांगले येतात. काल दिवसभर चकलीला हा शेवगा फिरवून फिरवून माझे डोळे फिरल्यासारखे व्हायला लागले होते. काल काही दिवसभर त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला टाईमच मिळाला नाही. त्यानंतर दुपारी आमोद घरी आला. आमोद घरी आल्यावर पण चकलीचा थोडा लॉट बनवायचा राहिलेलाच होता, त्यामुळे ते बनवून घेतलं आणि नंतर मग आमोदच्याच मागे लागले. ज्यांची चकली होती त्यांची गार झाल्यानंतर पूर्ण पॅक केलं. काही पोर्टर होते ते पोर्टर केले. कुरिअरचं होतं ते व्यवस्थित पॅकिंग केलं आणि आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या ऑर्डर देऊन टाकल्या. आता एवढ्या ऑर्डर अजून बनवायच्या बाकी आहेत. तुम्हालाही अशा काही ऑर्डर्स करायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.